चलो पहले तो फोड़ो इधर लो ठीक है सर माननीय मुख्य अधिकारी साहब सुंदरी हम इस्तेमाल करते हैं भूखा में आगमन हो चुका है। अहमद भाई नगर साहब सुरेश कामरे साहब अनिल जी मुदाले कपाले साहब मनोज जी कपाले साहब योग कांग्रेस के युवक शहर अध्यक्ष गिरीश उपरवड़े नजीर हाशमी साहब मुकुंद भागीदार वाला है और आयत करीमा भी उसी उन्वान से मैंने तिलावत किया। अल्लाह ताला इस काम को कबूल फरमाए, इस काम को आसान फरमाए और हमारी दुआ है, हम सब की दुआ है, अल्लाह जो है जनाब बंसोड़े साहब को खूब तरक्की अता फरमाए। इसके बाद ये थे साहब जो पेश कर रहे थे। इसके बाद मैं इस मस्जिद और इस कमेटी के सदर खलील साहब से गुजारिश करूंगा कि माननीय संजय बंसोड़े साहब मंत्री महाराष्ट्र राज्य इनका इस्तेमाल करें। जाओ तुम आगे जाओ खलील मंत्री के सदर जनाब खलील साहब माननीय मंत्री महोदय साहब का इस्तेमाल करते हुए तालीम के बलदान का इस्तेमाल करें। सभी दबीपुरा और कमेटी मस्जिद कमेटी की जाने से आपका इस्तेमाल किया जाता है माननीय मंत्री मोदी जी। इसके बाद मैं उठाता हूँ और उसके बाद मैं सबसे माजरत चाहता हूँ कि किसी क्या करेगा तो मैं उनसे माजरत चाहता हूँ। और माजरत चाहते हुए मैं इस मस्जिद कमेटी के सदर खलील साहब से मैं गुजारिश करूंगा कि वो अपने अल्फाज दो अल्फाज बयान करें। माइक दे बच्चे, माइक दो उनको, लेके जाओ। तमाम मुसलमान के दबीरपुरा और उज्जैन के मोहब्बत साथियों, यहाँ पर हमारे आए हुए दबीरपुरे की जो बेकार जमीन पे उन्होंने शादी खाना मस्जिद दबीरपुरा शादी खाने के लिए इजाज़त दी और उन्होंने उदगीर का बहुत डेवलप किया है जो अब तक नहीं हुआ था कई सालों से। इसलिए हम सब की ख्वाहिश है कि अगली बारी भी जनाब मिनिस्टर साहब जीत कर आएँ और इस शादी खाने के लिए और दूसरा ऊपर के लिए भी फंड जारी करेंगे। शुक्रिया। बहुत अच्छा कमेटी के सदर खलील साहब जो साहब के फंड से बहुत ही मुतासिर और खुश होकर उन्होंने अपने ख्यालात का इजहार किया। और उसी तरह से जितना फंड यहाँ पर जितनी बड़ी जगह है उसके लिए और फंड काफी नहीं है जितना दिया गया, उससे ज्यादा भी लगने वाला है। तो मैं उसके बारे में आप गौर फिक्र करेंगे, ये उम्मीद है। इसके बाद साहब से मैं गुजारिश करूंगा कि इस प्रोग्राम की प्रस्तुति करें। आती आवाज बहुत बड़ा है साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज का ये मस्जिद दबीरपुरे की शादी खाने की इफ्तिताह के लिए हमारे महाराष्ट्र के मिनिस्टर साहब और हमारे उदगीर के आमदार साहब और यहाँ के हमारे महल्ले के जिम्मेदार और मस्जिद कमेटी के सदर खलीलुर रहमान साहब और हमारे नाइब सदर मस्जिद कमेटी के बाबा भी दफेदार और इस महल्ले की हमारे हाफिज एजाजुल्लाह कुरैशी साहब, सैदुल्लाह भाई और हमारे मकबूल भाई एजाजुल्लाह और हसन भाई और इस महल्ले के नौजवान वासिफ और उनके सभी साथियों और हमारे नज़ीर हाशमी साहब और इस महल्ले के हमारे वार्ड नंबर के
श्रीरंग कामड़े साहब और मनोज कपाड़े नहीं आए, उनके छोटे भाई को छोड़े हैं उन्होंने, कल्याण, और सभी मेरे हमारे अनिल बुदाड़े साहब और किसी का अगर नाम नहीं लिया होगा तो पूरे महल्ले के मेरे जिम्मेदार। बात दरअसल अल्हम्दुलिल्लाह आज काफ़ी दिनों के बाद ये शादी खाने का इफ्तिताह हुआ, और ये इफ्तिताह पिछले ही कुछ महीने पहले होने वाला था, मगर मेरा कुछ टांग के हादसे की वजह से ये काम रुका हुआ था। अल्हम्दुलिल्लाह आज वो काम मुकम्मल हुआ है। बात दरअसल हमारे बंसोड़े साहब की मैं जितनी तारीफ करूं मैं उतनी कम है। शायद आज पूरे महाराष्ट्र में ऐसा हम खुशनसीब समझते हैं, आज हमारे उदगीर के लिए हमको इतना बेहतरीन आमदार मिले हैं कि तरक्की विकास के लिए जितना काम कोई महाराष्ट्र का आमदार नहीं किए होंगे जो हमारे उदगीर में इतना विकास हुआ है। शायद इतिहास में इतने बड़ा विकास का काम कहीं महाराष्ट्र में नहीं हुआ। मेरे अपने तजुर्बे की बात बता रहा हूं, यकीनन ऐतिहासिक काम हुए हैं। शायद मुस्लिम शादी खाना छोड़ दीजिए, पूरे समाज के लिए हर देहात में हर समाज के लिए शादी खाने हो, सभागृह हो, जो जरूरत की चीज है हर देहात में पूरे उदगीर के ताल्लुकों में पूरे काम हुए हैं। कोई ऐसा शख्स नहीं है कि भाई ये हमारे ताल्लुकों को ये चीज नहीं मिली, सिर्फ बोलने की देर है। बंसोड़े साहब ये हमारे कुछ जरूरत की चीज है, बंसोड़े साहब ने तुरंत लाइए साइन करके बजट पास। पहले ऐसा नहीं होता था, पहले नारे फोड़ते तो अगले इलेक्शन को आकुछ बजट आता था। अब ये है हालत हमारे बंसोड़े साहब की, बोलने की देर है, ये दूसरे तीसरे दिन काम शुरू हो रहा है। अल्लाह का करम है। मैंने भी ये शादी खाने के लिए शायद कई बार बोलने की जरूरत नहीं पड़ी, सिर्फ 1 से 2 बार बोला, क्या हमारे महल्ले में आपको वोटिंग नहीं दिए, क्या हमारे महल्ले में आप कुछ चाहते हैं क्या? नहीं। उन्होंने बोला बिल्कुल। फिर हमारे महल्ले को नजर क्यों नहीं डाले आप? तो क्या होना, मतलब हमारे महल्ले में 100/60 की जगह है और हमको यहाँ पे हमारे महल्ले के हद तक एक शादी खाना होना। तो ठीक है खान साहब, आप लाओ साइन करके तुरंत कितने होना, मतलब आप जो देंगे हम ले लेंगे, हम आंकड़ा नहीं बोलते। तो अल्हम्दुलिल्लाह हमारे को 50 लाख रुपए दिए थे मंत्री साहब ने, मगर कुछ आगे पीछे बजट में 35 लाख रुपए हुआ है बंसोड़े साहब। जीएसटी कटता है वो पता नहीं, मगर मुझे तो यहाँ आंकड़े क्यों, तो लोग बोलेंगे 50 लाख बोले थे, ऐसा शादी खाने में भी हुआ है पहले। तो ये मैं कुछ नहीं, क्यों मानेंगे? अब जो कट करे वो हमारे नहीं बोलो, मगर लोग हमारे ये पूछने वाले हैं 50 लाख खा गए बोलो, ऐसा होता है। मैं इसलिए खुलासा कर दे रहा हूँ क्या। तो 35 लाख रुपए आए हैं हमारे। कैसा सब अपने न रहते, बोलने वाले पूछने वाले भी बहुत चीज है, तो मैं खुलासा कर रहा हूँ क्यों। तो मुझे ये 35 लाख बस होने वाले नहीं है। मैं अदबन गुजारिश करता हूँ मिनिस्टर साहब को, क्यों तो हमारी जगह बड़ी, महिला बड़ा, तो बजट भी बड़ा होना चाहिए। इसलिए बोल रहा हूँ क्यों तो 35वां काम होने वाला नहीं है, मगर ये बिस्मिल्लाह शुरू होने दो, इसके बाद जो धीरे धीरे आएंगे। क्यों तो हमारे इब्राहिम नाना मुसन्नगर में बैठे 12/12 के, इसमें उन्होंने ऊपर तक चले गए, 1 कोटी तक चले गए, और हम खाली बोलने में चले गए, उन्होंने काम करने में चले गए। तो इंशाअल्लाह ताला इस महल्ले का भी बहुत बड़ा काम होगा, और यकीनन हमारे बंसोड़े साहब को सब लोगों की दुआएं हैं। यकीनन आज बगैर बोले हर जात का आदमी बड़ा है कि भाई हमको दोबारा बंसोड़े साहब ही होना, विकास होना तो बंसोड़े साहब होना, दूसरा कोई बात नहीं कर रहा हर समाज। मैं हालांकि 5 महीने से अंडरग्राउंड हूं, बोले तो मैं जरा लंगड़ा होकर बैठा हूं, तो ये बातें नहीं आ रही, तो मैं जहां फिरूं तो ओपिनियन जो ले रहा हूं काम का, विकास का, हर एक की जबान के ऊपर बंसोड़े साहब और एक बार नहीं, हमेशा हमारे उदगीर के से में रहना, और उदगीर की तरक्की होना। जिला हुए तक तो आप नहीं जाना, हमारा उदगीर का जिला बना दो, फिर आप फिर खासदार बन जाए, इंशाल्लाह जिले के भी खासदार रहेंगे। और उसी तरह हमारे यहाँ हमीदा कॉलोनी का भी जो मसला है, ओपनिंग हुई, वहाँ पे अभी काम शुरू नहीं हुआ। और हमारे इंडिया नगर के जो लोग आए हुए थे हमारे जिम्मेदार वहाँ के 2 आदमी, तो उन्होंने बता रहे हैं कि इंडिया नगर का जो रोड वैसे रखे हुए हैं और वहाँ का कुछ काम नहीं हुआ है। तो और अंदर पानन रोड गई हुई है, वह महिमिया पटेल साहब आए हुए हैं वहाँ के, जो वहाँ की जो काम है। तो मतलब भाई आप आइए, आपके सामने मैं बात रखूंगा इंशाल्लाह। उदगीर का कोई कोना कोना बाकी नहीं रहेगा इंशाल्लाह ताला जी। आप दोबारा ये तो बजट में लेंगे, मगर दोबारा आप और मौका देंगे तो उदगीर का कोना बाकी नहीं रहेंगे इंशाल्लाह। रोड नाली हर चीज मिलेंगी। और यकीनन मुस्लिम समाज के लिए बंसोड़े साहब ने एक सबसे ज्यादा झुकता काम दे रहे हैं। यकीनन वहां का अभी काम चालू है, बेहतरीन काम शुरू हो रहा है वहां का जो शादी खाना उदगीर का।
अब इस वक्त डबल फ्लोर भी हुआ है। ऐसा लग रहा है कि हैदराबाद का शादी खाना बने जा रहा है, वो ऐसा बने जा रहा है। और उदगीर के लिंगायत समाज भवन हो, जाके देखे तो ऐसा बेहतरीन बने जा, हर समाज के जो भी देखे एक नंबर काम हुआ है। और उदगीर के इतिहास में एक बहुत बड़ा काम हुआ है। मुझे खुशी है इस बात की और मुझे गर्व है कि आपने एक समाज ने एक बुद्ध विहार जो बनाए हैं आपने उदगीर की तारीख में, क्या लातूर जिले में तारीख में नहीं है, इतना बड़ा आप काम किए, वो भी बहुत तारीफ काबिल काम है। क्यों तो जो काम की तारीफ करना है बजा के करना है, जो काम नहीं है तो बजा के बोलना भी है। क्यों तो हम जो काम अच्छा हो रहा है, जो स्टार्ट में हमारे शादी करने का काम 19-20 हो रहा था, हमने उसको बाजा बजाए, फिर भी अल्लाह का करम है आज वो काम एक नंबर पे हो रहा है। आपकी नजरें जो है हर महल्ले में आपने कुछ ना कुछ दिया है, मस्जिद के तारक खानों को दिया है आपने काम। और ये हमारे मस्जिद के तारक खानों को आपने 10 लाख आपके फंड से दिया था, मगर उसमें आपका फंड काम नहीं आता, बोलो तो नहीं चलता। एमएलए फंड और मंदिर गिरजाघर मस्जिद को आपका फंड नहीं चलता, इसलिए आपने दूसरे बजट में 15 लाख रुपए दिए हैं। और खबरस्तान के ताल्लुक से भी वहां 50 लाख रुपए दिए हैं। वो लिस्ट में पहले नंबर पे मस्जिद दबीरपुरा का नाम है। मैंने महालिंगे को हमेशा फोन करके पूछते रहता हूँ, भाई कहाँ तक है कार्रवाई, क्या खाली बातों की है, तो मुझे बात करना पड़ता है। मेरे को झूठ जमता नहीं, मैं झूठ बोलता नहीं, जो बात है मैं साहब को बात करके ही बात करता हूँ हमेशा। मैं जब भी रात में 11 बजे हो 12 बजे हो, मैं साहब को बात करता हूँ जब भी, तो बराबर फोन उठा के बोलो सनाउल्लाह जी, पहले तो सलाम वालेकुम बोलते हैं। मैं खुद शर्मिंदा होता हूँ मैं सलाम करने का, मगर आप खुद सलाम वालेकुम बोलते हैं तो मैं वालेकुम सलाम बोल के बात रखता हूँ। भाई ऐसी हालत है, ये है सारी चीज। सैयद चांद दरगाह का काम मंजूर खान साहब को दिए थे, मगर अभी उन्हें लिड़ाते काम कर रहे, क्या पता नहीं क्यों रुके। वहां के जागीरदार भी 10 वक्त बोले, फिर बोलने के बाद काम चालू हुआ था। आपको बोला था मैं कि काम रुक रहे बोल के, तो वो काम भी इंशाल्लाह ताला जी और स्पीड से पकड़ेंगे मैं इंशाल्लाह ताला जी। क्यों तो साहब का आज बहुत बड़ा प्रोग्राम है वहां पे शुभम फंसाला में बुध वॉइस का, मुझे बहुत इससे टाइम दिए मैं, क्योंकि हमारा महल्ला है, सब काम वालों का सुबह जाते हैं तो सब शाम में आते हैं, इसलिए मैं अपनी बहुत कम वक्त लेते हुए मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूँ। मैं अपनी जगह लेता हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। ये खान साहब जो अपने ख्यालात का इजहार कर रहे थे, यकीनन खान साहब ने जो खास तौर पर उदगीर और जलकोट के मुसलमानों के लिए जो किया है, यकीनन आज के तारीख में आज तक ये कोई कभी देखने नहीं आया। मैं इसके बाद हमारे दबीरपुरे के शख्सियत और दीनदार शख्सियत मौलाना सईदुल हक साहब कुरैशी से गुजारिश करूंगा कि वो अपने ख्यालात का इजहार करें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। मोहतरम आमदार साहब और स्टेज पर बैठे हुए सभी सदर, नायब सदर मस्जिद कमेटी के और इस प्रोग्राम के भी जितने अहबाब हैं, वो सारे के सारे चूँकि आज बेइंतहा खुशी का इजहार कर रहे हैं। और खुशी इस बात से भी है कि बहुत ज़माने गुजर गए, बहुत लोग आए, बहुत लोगों को देखे, लेकिन सारे लोगों के सिर्फ वादे थे। लेकिन मैं ये बात कहूँगा कि आमदार साहब वादे कम करते हैं, काम ज़्यादा करते हैं। ये बहुत बड़ी बात है। ये हमको बड़ी मुश्किल से ऐसा हीरा, ऐसा नगीना हमको मिला है। हम सब की जिम्मेदारी है कि इनकी कदर करें, इनकी कीमत जो है जाने और इनको हर तरह की मुबारकबाद पेश करें। मैं अपने तरफ से, सारे महल्ले वालों की तरफ से आमदार साहब को जो है मुबारकबाद देता हूं और सबकी तरफ से जो है शुक्रिया अदा करता हूं, सबकी तरफ से शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने इस तरफ जो है हमारे महल्ले के तरफ जो है तवज्जो फरमाई। वैसे तो बहुत सारे काम वो कर रहे हैं और अल्हम्दुलिल्लाह ये काम भी हो जाएगा, तो सारे महल्ले वालों की खुशी है, सारे उदगीर की खुशी है। ये काम चूँकि सिर्फ महल्ले का नहीं है बल्कि उदगीर ही का है, ये काम उदगीर ही का है और आमदार साहब के हाथ से हो रहा है, तो और भी ज़्यादा जो है मुबारकबादी इसमें मौजूद है। मैं सब की तरफ से शुक्रिया अदा करता हूँ कि आमदार साहब जो है इस काम को मुकम्मल फरमाएँ और अगले प्रोग्राम के लिए इंशाअल्लाह मैदान मुकम्मल हमवार होगा, मुकम्मल हमवार होगा। आइंदा
प्रोग्रामात के लिए। अब जैसे सनाउल्लाह खान साहब बोले कि भी देखो 35 लाख रुपए इस काम के लिए जो है नाकाफी हैं, तो ये तो शुरुआत है ना। शुरुआत में 35 अगर जो है आ रहे हैं तो इंशाल्लाह आइंदा के मामले में और 35 आ सकते हैं, फिर और भी 35 आ सकते हैं। इंशाल्लाह बड़े से बड़ा काम आमदार साहब करेंगे। हमारी जिम्मेदारी है कि उनको खूब जो है सपोर्ट करें, उनका साथ दें और जो है उनके साथ रहें। हर तरह का जो है मामला उनके साथ हम करें, ये मेरी और सभी की तमन्ना है। अल्लाह ताला कबूल फरमाए। ये थे मौलाना सैदुल्लाह साहब जो अपनी ख्यालात का इजहार कर रहे थे। इसके बाद मैं तनवीर थानेदार साहब और समद बाबा साहब से मैं अपील करूंगा कि वो स्टेज के सामने आए, मंत्री महोदय आपका इस्तेमाल करें, कमेटी की इस्तेमाल करें, दोनों भी आए। और एक शाली बेटी साहब आपका करने वाले थे, लेकिन आप ही दोनों उनका कर दिए, चलो बहुत अच्छी बात है। तो ये समझ बाबा साहब जो बाबा के सदर हैं और थानेदार साहब जो वकील के सामाजिक कामों में हमेशा गुजर रहते हैं, उन्होंने अभी मंत्री महोदय साहब का इस्तेमाल किया है। अब मैं इसके बाद यकीनन बंदूरी साहब आपने जिस तरीके से वकील और जलकोट मतदार संघ के लिए जो काम किया है और खास तौर पर मुसलमानों के लिए मस्जिदों को फंड दिया, दरगाहों को फंड दिया, कब्रिस्तानों को फंड दिया, 7.5 एकड़ कब्रिस्तान को मंजूर किया, उसका 7 ही तैयार हो चुका है। जलकोट रोड की भारत रत्न मौलाना अबुल कलाम आजाद, उसको 50 लाख फंड दिया, उसका काम अभी काम चालू है। आज खूप वर्षापासून दबीपुऱ्यामध्ये एक शादीखाना झाला पाहिजे अशी या भागातील सर्व माझ्या अल्पसंख्याक बांधवांची त्या ठिकाणची मागणी होती। पुढे या ना तुम्ही, वरात का थांबले सगळे मुलांना? जगह बहुत है, धूप में मत रहना। आवड़ा साहब आप भी आओ। आणि ती मागणी एक दिवस आपले इथले वतनदार आणि हैदराबाद मध्ये जाऊन आज एक नामवंत आपल्या देशामधले एक मोठे उद्योजक बनलेले आहेत आपले शाहिद भाई। आता किती जणांना शाहिद भाई माहिती? सगळ्यांना माहिती आहे ना शाहिद भाई? म्हणजे एवढे मोठं व्यक्तिमत्व हैदराबाद मध्ये आपल्या उदगीरचं व्यक्ती तिथं जाऊन एवढा मोठा कारभार करतात, ही काही साधी बाब नाही। मला गर्व वाटला की माझ्या उदगीरचा व्यक्ती तिथं जाऊन हजारो कोटी रुपयाचं टॅक्स भारत सरकारला त्या ठिकाणी देतात आणि चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम करतात। ते एक दिवस मी त्यांच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर सनाउल्लाहजींनीच मला घेऊन गेले होते आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की भाऊ, आम्ही उदगीरमध्ये आल्यानंतर आम्ही जिथून मोठे झालो त्या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे आणि भेट दिली पाहिजे। म्हणून मी सदर साहेब मी इथं आलो, बाबाजी दफेदार साहेब आपण होतात का नाही मला माहित नाही, आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या ह्या रस्त्याने सुद्धा मध्ये येत नाहीत, म्हणजे एवढ्या लँड क्रुझर वगैरे आपण ते फक्त पिक्चरमध्येच पाहतो, म्हणजे एवढं मोठे व्यक्ती आल्यानंतर मी स्वतः त्याला भेटायला आलो। आणि मग त्या दिवशी सनाउल्लाह साहेबने आणि सगळ्या लोकांनी मला सांगितलं की भाऊ, इथे एक शादीखाना झाला पाहिजे। आज आपण सेंट्रलमध्ये एक शादीखाना आपण त्या ठिकाणी करतोयच, पण इथं पण झाला पाहिजे, कारण इथं अल्पसंख्याक आपले बांधव खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि जे काही छोटे मोठे प्रोग्राम त्या ठिकाणी झाले पाहिजे। म्हणून तिथंच लगेच सांगितलं किती पैसे लागतील। आता सनाउल्लाह साहेब म्हणतात की मी सांगितलं नाही साहेब, एक 50 लाख रुपये लागतील, आणि लगेच मी 50 लाख रुपये त्याला मी सांगितलं की सीओ साहेबांना सांगितलं की त्याला मंजुरी त्या ठिकाणी द्या, आणि 50 लाखाचीच मंजुरी आली। पण ज्यावेळेस त्याला प्रशासकीय मान्यता 50 लाखाची आहे, पण ज्यावेळेस आपण त्याचं टेंडर वगैरे सगळं करतो त्यावेळेस ते जीएसटी वगैरे त्या ठिकाणी कटत असते, जीएसटी वगैरे त्या ठिकाणी कटत असते, आणि म्हणून ते 35 लाखाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि ते 15 लाख तुमचेच
शासनाला त्या ठिकाणी जातात, पुन्हा तेच परत त्या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून आता सनाउल्लाहजींनी बाबा दफेदार साहेबांनी आमचे सदर साहेब शेख खलीलजी त्यांनी सांगितलं की भाऊ खूप मोठी वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये एवढा निधी कमी पडणार आहे, आणखी निधी त्या ठिकाणी दिला पाहिजे. खरं तर आपले इंजिनियर लोणारे जे कुठे आहेत आहेत का, त्याचा जरा व्यवस्थितरित्या जर तुम्ही प्लॅन केला असेल तर ते मला दाखवा एकदाच. तर काय होईल, आपण असे तुकडे तुकडे जर पाडत गेलो तर ते काम लवकर होणार नाही. कारण मला शादीखानाचा अनुभव आलाय. आज वीरशैव लिंगायत भवन तयार झालं, बुद्धविहार तयार झालं, रेणुकाचार्य भवन त्या ठिकाणी तयार झालं, तहसीलची बिल्डिंग तयार झाली, प्रशासकीय इमारत तयार झाली, तर डेप्टी कलेक्टरचं ऑफिस तयार झालं, पोलीस स्टेशन तयार झालं, पोलीस वसाहत तयार झाली, कार्यकारी अभियंताचं तयार झालं, रेस्ट हाऊस तयार झालं. अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगतो, त्याबरोबर भूमिपूजन केलेलं. पण आज तागायत शादीखाना त्या ठिकाणी पूर्ण झालाय, याचं दुःख मला त्या ठिकाणी आहे. पहिल्यांदा सांगितलं की 2 कोटी रुपये लागणार आहेत. पहिल्यांदा तर मौलाना साहेब मला फक्त 25 लाख रुपये मागितले होते. मी म्हणलं 25 लाखामध्ये शादीखाना कसा होणार आहे. मी 2 कोटी रुपये दिले, काम चालू झालं. खरं तर ते नाना मंजूरभाई, आणखीन फैजूभाई, आणखीन शमसू जरगर, जानी या 4-5 जणांनी सांगितलं की भाऊ आम्ही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही ते काम करतो. मला वाटलं एक स्टँडर्ड गुत्तेदार त्या ठिकाणी दिला पाहिजे, एक सराईत गुत्तेदार त्या ठिकाणी दिला पाहिजे, की जो मोठा गुत्तेदार जर असेल तर एक त्याच्याकडे मोठी यंत्रणा त्या ठिकाणी असती. आणि म्हणून ते काही समाजातल्या लोकांनी सांगितलं की खत्री नावाचा कॉन्ट्रॅक्टर आमच्या अल्पसंख्याक समाजातला आहे आणि भाऊ त्या एक मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, महाराष्ट्रामध्ये हजारो कोटी रुपयाचे त्याचे कामं चालू आहेत आणि त्याला ते काम त्या ठिकाणी दिलं पाहिजे. कारण वीरशैव लिंगायत समाजाचं त्याच समाजातले संजय पाटील त्या ठिकाणी काम करत होते. बौद्ध विहाराचं एक मागासवर्गीय समाजातला अंडे त्या ठिकाणी काम करत होते. म्हणून मग चला अल्पसंख्याक समाजातल्या आपण व्यक्तीला काम दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा 2 कोटीची मागणी केली. 2 कोटी दिले. भाऊ म्हणले नाही अजून 3 कोटी रुपये लागणार. परत 3 कोटी रुपये दिले. नाही म्हणले अजून 1.5 कोटी रुपये लागले. अजून 1.5 कोटी दिले. 6.5 कोटी रुपये झाले. नाही म्हणले अजून त्याला सुशोभीकरण करण्यासाठी 1 कोटी रुपये लागले. आणखीन 1 कोटी रुपये दिले. आज तागायत त्या ठिकाणी काम पूर्ण झालं नाही. मी कालच मंत्रालयामध्ये नाना होते, नजीरभाई होते, आबरार होते, त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं आणि त्याच्यावरची माझी नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केली. मी फार मला कधी मी तुम्ही पाहिला असेल, कधी मी कुणाला रागवत नाही किंवा कुणीला अरे रेवी शब्द सुद्धा मी कधी कुणाला करत नाही. पण मला खूप वाईट वाटलं किंवा सगळ्याचे झाले. आता या 2-4 दिवसात सगळ्याचे उद्घाटन होत आहेत आणि शादीखानाचं त्या ठिकाणी होत नाही. म्हणून मला खूप वाईट वाटलं. त्याला सांगितलं किंवा तुम्हाला आणखीन जेवढे पैसे लागतील ते मी पूर्ण करण्यात पैसे देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन, पण शादीखाना आचारसंहितेच्या आत त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा सुद्धा सूचना त्या ठिकाणी दिल्या. म्हणून लोणारेजी तुम्ही इथं शिवसाहेबांच्या उपस्थितीमध्ये इथं बसा. तुम्ही मालिंगीजी आणखीन पूर्ण होण्यासाठी त्याला जेवढं बजेट लागतं त्याचा आकडा त्या ठिकाणी काढून द्या. एकतर आपण नगरोत्तरमधून घेऊ, नसेल दलितोत्तरमध्ये घेऊ, नसेल तर ठोकमध्ये वैशिष्ट्यपूर्ण मधून जेवढे पैसे लागतील तेवढा आकडा मला त्या ठिकाणी द्या. ते सगळे पूर्ण करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आज मला परत वैशिष्ट्यमधून 10 कोटी रुपये त्या ठिकाणी मला निधी मिळणार आहे. खरं तर काय चाललंय समाजामध्ये मला काय कळत तयार नाही. मला काही एक गट येते, मला सांगितलं की ईदगाह मैदान कंपाऊंड वॉल नाही तिथं आणि खूप चांगल्या पद्धतीचं कंपाऊंड वॉल त्या ठिकाणी आम्हाला करून द्या. आणि भीत सांगितलं 25-30 लाख रुपये लागतील. मी 1 कोटी रुपये ईदगाह मैदानाच्या कंपाऊंड वॉलला त्या ठिकाणी दिले. नंतर पुन्हा कसली तरी कमिटी आहे म्हणून सांगितलं, त्या कमिटीमध्ये काय वाद आहे आणि ते काम आज तागायत होत नाही. पुन्हा आपला दर्ग्याचं शामोशा कादरीचं आपला इतिहास तिथून सुरुवात होतो. त्याला सुद्धा पैसे मिळले, त्यालाही 50 लाख रुपये दिले. तिथेही वाद सुरू झाला. आता तो पैसे मी आपल्या हमीदा कॉलेजला लगेच त्या ठिकाणी दिले. मी त्याचा शब्द दिला होता. तिथं बी अजून कोणतरी कोर्टात गेले. म्हणजे काय चाललंय काय. अहो एवढा निधी कधी ह्या राज्यामध्ये जे नेतृत्व करत होते त्याच्या मतदारसंघात कधी आला नाही. एवढा निधी मी अल्पसंख्याक बांधवासाठी, कारण संख्या मोठी आहे, त्यांचा विकास झाला नाही, त्यांचे मोहल्ले चांगल्या पद्धतीने सुधारित केले नाहीत. म्हणून मला ज्या समाजाने मोठं केलं, ज्या समाजाच्या जीवावर आपण आमदार खासदार मंत्री म्हणून आपण त्या ठिकाणी फिरतोय आणि म्हणून त्याला काहीतरी दिलं पाहिजे, ह्या भूमिकेतून हा निधी त्या ठिकाणी येतोय. पण याचा चांगला उपयोग झाला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचे काम त्या ठिकाणी झाले पाहिजे, हे भूमिका माझी एक लोकप्रतिनिधी म्हणून मला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून आता मी या ठिकाणी सूचना दिली. मस्जिदच्या बाबतीमध्ये सुद्धा मालिंगीजी आता आपल्या हा वजूखाना त्या ठिकाणी करून टाका.
आणि टाकून द्या त्या यादीमध्ये. आजच मला मी फक्त तुमची नगरपालिकेची यादी फक्त माझी सही करायची राहिली, पण आजच त्या ठिकाणी माझी सही त्या ठिकाणी घ्या. आणि आणखीन त्यांनी मला वाटतं कुठेतरी स्मशानभूमीला सुद्धा कुठेतरी निधी राहिलेले आहे. तिथं मी मला वाटतं कितीतरी दिलेत पैसे, 50 लाख रुपये मी दिले. त्याचे काम झालेलं आहे. आणखीन त्या ठिकाणी निधी लागणार आहे. पण सनावरला साहेब आता राहिले 15 दिवस. 5 तारीखला किंवा 10 तारखेला आचारसंहिता लागणार आहे. आणि आचारसंहिता लागल्यानंतर ते पैसे देऊन सुद्धा ते काम होईल का नाही, त्याचं टेंडर होणार का नाही, त्याचे वर्कआउट होणार का नाही आणि काम होईल का नाही, शक्यता कमी आहे. आता तुम्ही तुमची जी भाषा आहे तुम्ही अंतकरणातून बोलत आहात. तुम्ही बोलत होता, आपले मस्जिदचे सदर शेख खलील साहेब बोलले, आपले शादुलजी बोलले, एजाजभाई बोलले, म्हणजे तुम्ही हृदयातून बोलताय. ते सगळं हे पद काम करतायत. महत्वाचं सांगतो, हे कुण्या जातीला धर्माला किंवा कुण्या जाती धर्माला दुखवण्यासाठी पद नाही. हे पद फक्त काम करा. आमदार, मंत्री व मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, यांनी सर्व समाज घटकाला घेऊन या देशाचा विकास केला पाहिजे. आणि तोच धागा पकडून मी माझ्या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करत होतो. आपल्या उघड्या डोळ्याने तुम्ही ह्या 5 वर्षाचा माझा कार्यकाळ त्या ठिकाणी पाहिलेला आहे. मी सर्व समाज घटकाला घेऊन चालतोय. ज्याला ज्याच्या त्याच्या ज्या गरजा आहेत, ज्याला जे मूलभूत गरजा आपल्याला त्या ठिकाणी पुरवायच्या आहेत, त्या सगळ्या पुरवण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून काही शिल्लक कामं राहिलेले असतील तर आपला आशीर्वाद असेल, आपलं जर सहकार्य लाभलं आणि मग तुमच्या आशीर्वादानं मी परत आमदार या भागाचा जर झालो, आता फक्त 1.5 महिना राहिलाय हे सगळं व्हायला प्रोसिजर. नोव्हेंबरच्या 10 किंवा 15 तारखेला मतदान होईल असं अंदाज आहे. आता मी काही निवडणूक आयोगाचं ते कधी डिक्लेअर करतील मला माहित नाही, पण 20 तारखेच्या आत त्या ठिकाणी मतदान होईल. पुढील सरकार त्या ठिकाणी बनेल आणि आपल्या आशीर्वादानं मी सरकारमध्ये जर राहिलो तर तुम्हाला आणखीन जिथं काही कामं राहिले असतील ते सगळे कामं करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन. अनेक गोष्टी केल्या. आज फयाजभाईंनी सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा सिटग्याला आमदार नसताना सुद्धा अनेक वर्षापासून ईदगाह मैदानावरती मी माझ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मी उपस्थित राहत असतो. फक्त गेल्या वर्षी जपानला गेल्यामुळे मला तिथं राहता आलं नाही, पण मी सगळ्या इफ्तार पार्टीला त्या ठिकाणी होतो. पण दरवर्षी आज सुद्धा मी कॅबिनेट मंत्री असून सुद्धा मी तिथं स्टेजवरती त्या ठिकाणी होतो. 3 तास त्या ठिकाणी उभारत असतो. पण मला सातत्यानं जाणीव होत होती की ईदगाह मैदानाची जागा फार कमी पडते. फार जय जवान चौकापर्यंत लाईन त्या ठिकाणी लागते. आणि म्हणून तोच धागा पकडून कुठेतरी एक ईदगाह मैदानाची मोठी जागा आपल्याला मिळाली पाहिजे. आणि म्हणून ती सर्च केली आणि एका गावामध्ये आपण जवळजवळ किती दिली, 7.5 एकर. आता त्या ठिकाणी ती पण जागा कमी पडणार आहे मला माहिती आहे, पण कमीत कमी 25 एकर तरी जागा त्या ठिकाणी आपल्याला मिळाली पाहिजे. पण थोडंसं इलेक्शन आहे, वातावरण कुठं गडबड होता कामा नये. आणि म्हणून ती आणि कब्रस्तानची जागा, ह्या दोन्ही जागा तुम्हाला मी आता दिल्यात, पण तीही कमी दिल्या. 7.5 एकर त्या ठिकाणी दिल्यात, पण तुम्हाला आणखी ती जागा कमी पडणार आहे. तीही मोठी जागा उपलब्ध करून देण्याचं काम, जेवढी लोकसंख्या आहे त्या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आज शादीखाना त्या ठिकाणी मला काल त्यांनी सांगितलं की मी पूर्ण करून देतो, पण मला त्याबरोबरच उर्दू भवन करायचं आहे. उर्दू भवन फार महत्वाचं आहे. आता शादीखाना 7.5 कोटी रुपये दिले, त्या 7.5 कोटीची किंमत नाही, त्या जागेची किंमत बोंदर साहेबांना विचारा किती किंमत आहे. 25 ते 30 कोटी रुपये त्या जागेची किंमत आहे. एवढी मोठी जागा अल्पसंख्याक बांधवाला त्या ठिकाणी दिली आहे. आणि आता उर्दू भवनसाठी मी जागा अझरभाई इरफान भाई मी त्या ठिकाणी मी बघतोय की एक चांगली जागा, देशाचे अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू हे बौद्ध समाजचे आहेत आणि त्यांच्याने माझे खूप क्लोज संबंध आहेत. खरं तर ते बुद्धविहाराच्या उद्घाटनाला येणार होते, पण ते परदेशात गेल्यामुळं ते त्या ठिकाणी येता आलं नाही. त्यांनी मला स्वतःहून फोन केला कि संजय जी आप बहुत अच्छा काम कर रहे हैं और आपके मतदार संघ में अल्पसंख्यक समाज बहुत बड़ा है, तो एक प्रपोजल हमको दीजिए. किरण रिजिजू स्वतः मला फोन केला. बोंदो साहेब माझे मित्र आहेत, ते माझ्यापेक्षा कमी वयाचे आहेत. आज ते संसदीय कार्यमंत्री म्हणून आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून या देशामध्ये त्या ठिकाणी काम करतात. एक मागासवर्गीय बांधव आहे, आपल्याला सुद्धा गर्व वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्याकडे कितीतरी कोटीचा प्रपोजल आला, ते सगळे कोटी रुपये मी केंद्र शासनाच्या वतीने त्या ठिकाणी देतो, हा शब्द सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून आपल्या मोराना साहेब आपण सब जण बैठना पडता है, अनेक प्लॅन करना पडता है. मी अनेक वेळेस अनेक भाषणामध्ये माझ्या मनोगतामधून मी व्यक्त केलं की कुठेतरी अल्पसंख्याक समाजातले बांधव एक जे व्हिजन असणारे, ज्याला कायद्याचं ज्ञान आहे, त्यांनी थोडंसं बसून मला जर एखादा प्लॅन तयार जर करून दिला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं
अल्पसंख्याक समाजाच्या हिताकरता जे काही निर्णय घेता येईल त्या किरण रिजिजूकडून आपण घेण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया. हे झालं समाजाबद्दल मी या ठिकाणी बोललो मी. पण आज तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये तुम्ही उघड्या डोळ्याने उदगीर पाहताय. तुम्ही आज तुम्ही लातूरला किती वेळा जाता का नाही? 1 तासामध्ये आता. आणि नळेगावचा जर ब्रिज झाला तर 45 मिनिटामध्ये. बिदरला किती वेळा जाता तुम्ही आता? 1 तासामध्ये. नांदेडला 1 तासामध्ये. आणि जेवढे काही पीडब्ल्यूचे रस्ते होते तेवढे सगळे रस्ते अतिशय चांगले आणि दर्जेदार करण्याचं काम या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी त्या ठिकाणी केलं. आज पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेमध्ये मीच तुम्हाला प्रश्न विचारतो. लिंबोटीचं पाणी किती वर्षापासून येणार आहे म्हणून सांगत होते. पण माझ्या कार्यकाळामध्ये नानाने काल एका जणाला सांगत होतं इरफान भाई की हे नगरपालिकेचे सदस्य होते, तिथले लोकप्रतिनिधी विहीर खोदायला गेले की दुसऱ्याशी लगेच पूर्ण बुजत होते. पण मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन इथल्या कलेक्टरला, तिथल्या कलेक्टरला, तिथल्या एसपीला, इथल्या एसपीला घेऊन विहीर वगैरे पाडून त्या लोकांशी समजूत घालून त्यांचेही कामं त्या ठिकाणी करून दिले. आणि आज ते पाणी उदगीरमध्ये आले. जे 15 दिवसाला तुम्हाला पाणी मिळत होतं आता 2-3 दिवसाला पाणी उरले का नाही? मला आता येताना बघत होतो मी समज भाई 3-3 वेळा असं वर फवारे मारत होतो. मी आता म्हणलं नगरपालिकेचे शिवना नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्याला विचारलं पाहिजे म्हणजे किती. आता ठीक आहे पाणी पडल्यावर ठीक आहे, पण पाण्याचं किती महत्व आहे? आज 4 दिवसाला पाणी उरले का नाही? 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी उरले का नाही? ही किमया लिंबूटीहून पाणी इथं आणून प्रत्येकाच्या घरात नळ कनेक्शन देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आज पाणी त्या ठिकाणी येत आहे. आज अंडरग्राऊंड ड्रेनेज आज लातूरमध्ये नाही. आज मी जवळजवळ 350 कोटीची अंडरग्राऊंड ड्रेनेज आपल्या त्या ठिकाणी मंजूर केली. मी परत तुम्हाला हे रस्ते खोदावे लागणार आता परत अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचे आपल्याला की आपला सगळा मोहल्ला चकचकीत करायचा, आपल्याला स्वच्छ करायचा, हरित करायचा आहे. म्हणून त्याचं टेंडर त्या ठिकाणी झालंय. फक्त आता मला वाटतं याची टँकची जागा काहीतरी एसटीपीची जागाच्या संदर्भात राहिले त्याही मालकाने त्या ठिकाणी लिहून दिले. थोड्याच दिवसात त्याचंही भूमिपूजन करून आपण त्याच्याही कामाला त्या ठिकाणी आपण सुरुवात करणार. आता अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं, आता हे रस्ते खोदले जातील आणि ते झाल्यानंतर एक मास्टर प्लॅन मी तयार करतोय पूर्ण उदगीरचा. मग 1000 कोटी रुपये लागतील किंवा 1200 कोटी लागतील किंवा 1500 कोटी रुपये लागू द्या, जेवढे काही पैसे लागतील तेवढे शासनाच्या वतीनं इथं आणून, जसं हैदराबादमध्ये रस्ते आहेत, जसं बेंगलोरमध्ये रस्ते आहेत, जसं पुण्यामध्ये रस्ते आहेत, जसं दिल्लीमध्ये रस्ते आहेत, त्याच धर्तीवरचं आपण उदगीरचे रस्ते केल्याशिवाय राहणार नाही. हाही शब्द तुम्हाला देतो. थोडंसं चुकीचं प्लॅनिंग झालंय. पहिले रस्ते झाले, पुन्हा पाणी आलं आणि आता अंडरग्राऊंड ड्रेनेज. म्हणून आता मागचं काहीच काढायचं नाही. म्हणून आता पहिल्यांदा पाणी आणलं, आता अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं, पुन्हा रस्ते करतोय. म्हणजे उदगीर पुढचे 50 वर्षात आपल्याला काही बघायला मिळणार नाही माझा. तर आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण प्राथमिक आरोग्याच्या सुविधा आपण या ठिकाणी फक्त पुरवल्या, पण सुपर फॅसिलिटी आपल्याकडे काहीच नाही. 200 बेडेड हॉस्पिटल झालं, स्टॉमा केअरची बिल्डिंग झाली, फील्ड हॉस्पिटल आपण सोमनाथपूर रोडला त्या ठिकाणी आपण केलं, ऑक्सिजन प्लांट केला, जनरल प्लांट त्या ठिकाणी केला, आर्टिफिशियल लॅब त्या ठिकाणी केली. पण जे कुठं मोठा आजार जर झाला तर आपण हैदराबादला जातो, पुण्याला जातो, मुंबईला जातो. म्हणून इथं सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल झालं पाहिजे ही माझी भावना आहे. त्याचा प्लॅन मी त्या ठिकाणी तयार केला आहे. आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहे? हाशन मुश्रीफ, आपला मुस्लिम समाजाचा एक बांधव आज या महायुतीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री. मी त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की संजय मला शादीखान्याच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी बोलवा आणि उदगीरला मेडिकल कॉलेज डिक्लेअर केल्याशिवाय राहणार नाही हेही त्या ठिकाणी मला सांगितलं. हे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी आपण काढणार आहोत. आज उद्योगधंद्यामध्ये आपण इथले व्यापारी खूप मोठे, पण इथे एमआयडीसी नाही, म्हणून एमआयडीसी मंजूर केली. लेंडी धरणाचं पाणी त्याला आरक्षित केलं. आपण चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी उभा करतोय देगलू रोडला. आणि म्हणून एखादा मोठा उद्योग आणून आपल्या तरुणाला सुद्धा इथं रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम भविष्य काळामध्ये आपल्या त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे आणि ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि एअरपोर्ट सुद्धा इथं काय आपण साधे माणसं नाही तिथं. आज ही मोठे मोठे ठाणेदार साहेबांसारखे लोक प्रायव्हेट विमानाला जास्त पैसे लागत नाही. ठाणेदार साहेब इथं जर एअरपोर्ट जर झालं तर मोठे उद्योगपती इथे येतील, एखादा मोठा उद्योग टाकतील. त्याला एअरपोर्ट रेल्वेची सुविधा पाहिजे. आपल्याकडे रेल्वे आहे, वंदे भारत किंवा बिदर मुंबई हे रेग्युलर चालू करण्याकरता मी आता भविष्यात त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. थोडंसं मागच्या कार्यकाळामध्ये मी थोडासा विरोधात होतो आणि म्हणून मला केंद्राकडून काही फंड येत नव्हता, पण आता आपण त्यांच्यासोबत आहोत आणि म्हणून फंड आणायचा आणि विकास करायचा.
मी कधी भेदभाव करेल असं तुम्हाला वाटतंय का तुम्हाला? आयुष्यात करणार नाही, कधीच करणार नाही तुम्हाला. हा माझा शब्द आहे. मी इतरांना पण समजावून सांगणार आहे की आपल्याला सगळ्याला सोबत घेऊन चाललो तरच हा देश महाविकसित होणार आहे, विकसित भारत होणार आहे, महासत्ता बनणार आहे. कुठेतरी एका समाजाला आपण बाजूला जर ठेवलो तर विकसित भारत होऊच शकत नाही. पण आपल्याला सगळ्याला सोबत घेऊन चालायचंय. हेच धोरण आपल्याला त्या ठिकाणचं आपलं ठेवलं पाहिजे असं माझं त्या ठिकाणचं मागचं धोरण आहे. आणि म्हणून आपण मौलाना साहब, आपने जो बात की बहुत बड़ी बात की है. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला असले पाहिजे, काम करना करता असले पाहिजे. आणि म्हणून सदर साहब, आप भी थोड़ा घूमना पड़ता है, लोगों में जाना पड़ता है, बोलना पड़ता है. नाही सांगतो, मार्केटचं सांगतो. मार्टी तुम्ही सांगितलं पाहिजे, ठाणेदार साहेबांनी सांगितलं पाहिजे. आता ते मार्टीचा सुद्धा निर्णय आपण घेतला. त्या फाईलसाठी 3 महिने मी फिरत होतो. आता ही मार्टी काय हे खरं तर या प्राध्यापक लोकांनी, ठाणेदार साहेब, आपण एक वर्कशॉप त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि त्या वर्कशॉपच्या माध्यमातून अल्पसंख्याक माझ्या बांधवांना या मार्टीचं महत्व त्या ठिकाणी पटवून दिलं पाहिजे. जर मी सरकारमध्ये नसतो तर मार्टी लागू झाली असती का? मी स्वतः, अब्दुल सत्तारजी, हसन मुश्रीफजी, आम्ही स्वतःही मान्य अजितदादा पवार साहेबांकडे सातत्याने आम्ही जाऊन त्याचा पाठपुरावा केला. आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना ते त्या ठिकाणी आम्ही मान्य करायला लावलं. आणि स्वतः अब्दुल सत्तार साहेब प्रेसमध्ये येऊन सांगितलं हे करण्यामध्ये संजय बनसोडेचा सिंहाचा वाटा आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. हे माझं कर्तव्य होतं. आज आपले मुलं ह्या मार्टीच्या माध्यमातून मोठ्या पदावरती त्या ठिकाणी पोहोचतील. आणि अल्पसंख्याकांचं आयुक्तालय आज तागायत आपण ज्याला मतं दिले त्या मताच्या जोरावरती 60 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली, अल्पसंख्याक आयुक्तालय कधीही झालं नव्हतं. ते अल्पसंख्याक आयुक्तालय आपण आता औरंगाबादमध्ये आपण त्या ठिकाणी निर्माण केले. आणि तिथं सुद्धा त्याही माध्यमातून त्या ठिकाणी काम होणार आहे. मुलाला आझाद विकास महामंडळाला कधी 25 कोटी रुपये मिळत होते, कधी 30 कोटी मिळत होते, कधी 10 कोटी मिळत होते. पण आज सेंटरने 500 कोटी रुपये दिले आणि राज्यांनी 500 कोटी रुपये, 1000 कोटी रुपये मुलांना आझाद विकास मंडळाला आपण या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून मला एवढंच तुम्हाला विनंती करायची आहे, आपल्याला उदगीरला फार पुढे घेऊन जायचं आहे. आज राष्ट्रपती महोदया येऊन आपला उदगीरचा शान, मान, वैभव वाढवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. नाही तर उदगीर म्हणलं की उदगीर एक सेन्सिटिव्ह शहर, हे सरकारी दरबारी त्याची नोंद त्या ठिकाणी असायची. म्हणलं मी अनेक वेळेस मी ज्यावेळेस शांतता कमिटीच्या मिटिंगा किंवा प्रशासनाच्या मिटिंगा ज्यावेळेस घेत होतो त्यावेळेस तिथं रेड दाखवायचं. म्हणलं का? तर इथले सर्व समाज बांधव, सगळ्याचे सण उत्साह आम्ही एकत्रच करतो, कधी कुणाची तक्रार नाही, तरी पण का? म्हणून ते सगळं पुसण्यासाठी मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरला घेतलं. उदगीरचं नाव देशामध्ये, जगामध्ये गेलं पाहिजे म्हणून तो मान आपल्याला मिळाला. राष्ट्रपती महोदया तालुक्याच्या ठिकाणी देशात कुठेही आल्या नव्हत्या, ते उदगीरला त्या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी बोलवलं आणि जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाच्या बुद्धिविहाराचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. गौतम बुद्धाचे विचार काय सांगतात? सर्व धर्म मला सोबत घेऊन त्या ठिकाणी आपण जावं हा संदेश त्या ठिकाणी देत असतात. आणि म्हणून आता ही वैभव टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यावरती त्या ठिकाणी आहे. आता इलेक्शनमध्ये जाणीवपूर्वक कशा पद्धतीनं लोक फेक नेरेटिव्ह त्या ठिकाणी फेकले जातील. बघा, हे महायुतीमध्ये गेलेत, हे जातीवादी पार्टीमध्ये गेलेत, हे इकडे गेलेत, ते तिकडे गेलेत, त्याला वोट द्यायचं नाही. हे अरे मला काय म्हणायचे, हे वोटनं काय होणार आहे? जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागेच उभारलं पाहिजे ना, त्याच्या मागेच जागीरदार उभारलं पाहिजे. आणि मी जर काम करत नसेल, मी जर निष्क्रिय असेल, तुम्ही अजिबात वोट देऊ नका. तुम्हाला सांगतो 5 वर्ष 1 दिवस सुद्धा मी आराम केला नाही. आता सकाळच्या 7च्या ट्रेन आलं नाही, आता हे जाऊन झोपतील थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो. पण मला झोपायला वेळ नाही. तुम्हाला सांगतो आलं, आंघोळ केली, लगेच निघाल. आता 2 कार्यक्रम आहेत. परत पुन्हा जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी आहे. माझ्या मुस्लिम बांधवांनी मला सांगितलं की भाऊ, दादानी मार्टी लागू केली, दादानी अल्पसंख्याक आयुक्तालय केले, आम्हाला सत्कार करायचे. म्हणून डॉक्टर जाकीर हुसेन चौकामध्ये त्यांचा भव्य दिव्य अल्पसंख्याक बांधवाच्या वतीने त्या ठिकाणी सत्कार त्या ठिकाणी केला जाणार आहे. आणि तशी तयारी त्या ठिकाणी बांधवांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून 30 तारखेला तोही कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून कसलेही समाज बांधवांनी मनामध्ये किंतु परंतु बाळगू नका. माझ्या विचारामध्ये कुठलाही बदल त्या ठिकाणी होणार नाही हा शब्द मी एका मस्जिदीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला, म्हणजे शादीखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि सर्व समाज घटकाला घेऊन आपल्याला उदगीरला जिल्हा तर निर्माण करायचंच आहे, पण आणखीला उदगीरचं वैभव आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला पुढे घेऊन जायचंय. एवढी या प्रसंगी मी या ठिकाणी बोलतो. आणि तुमचे आशीर्वाद, तुमचे सहकार्य, हे 2 महिने खूप महत्वाचे आहेत.
2च महिने, आता मला वाटतं 1.5 महिना राहिला. म्हणून जिथं जाईल तिथं तुम्ही त्या ठिकाणी बोललं पाहिजे, तुम्ही प्रचार प्रसार त्या ठिकाणी केला पाहिजे. तुम्ही करीतच आहात हे मला माहिती आहे. मी जिथं जाईल तिथं मी बांधवाशी चर्चा करत असतो, त्यावेळेस सगळेजण सांगतात की नाही बाबा संजय बनसोडेंनी काम केले, आम्ही त्याच्या पाठीमागे उभारणार आहोत. ही भूमिका तुमची त्या ठिकाणची आहे, मला मनामध्ये कुठलीही शंका नाही. पण मागच्या वेळेस जसं शहरातून 15,000ची लीड होती, किमान ह्यावेळेस 30,000ची लीड तुमची बांधवाची त्या ठिकाणची असते. एवढीच अपेक्षा तुमच्याकडून या ठिकाणी मी करतो. आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये जे काही तुमचे प्रश्न राहिले असतील, मोठे तर मी सगळे सोडवलेत, पण जे काही मोहल्ल्यामधले जे काही प्रश्न राहिले असतील तेही सगळे सोडवण्याचं काम मी भविष्य काळामध्ये करेन, हा शब्द या ठिकाणी देतो. अहमद दफेदार साहब, अहमद भाई दफेदार साहब से मैं गुजारिश करूंगा कि वो शुक्रिया अदा करें. छोटे जो भाई इस शादीखाने के उद्घाटन के लिए आए भाइयों का शुक्रिया अदा करते हैं. और हमारे साहब, मुख्य अधिकारी साहब और हमारे जो कर्मचारी और महिला के